मला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का धनंजय मुंडे असं म्हटले त्यांचा माझा काही संपर्क संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांचे बोलणे ते शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय ह्यो आता फक्त ओबीसी चाडून पाला लागला याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी चाडून गेला पत होई की मी असं केलं आणि ओबीसी तमकं केलं म्हणून केलं तिथं ओबीसी समान नाही तूही दलिंद्री तूही घाण वर्तणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं ते बोलले हे त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही ते शिड्यावर काढा तावाची त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे आरोप आहे धनंजय मुंडे साहेब आले फिरायला बर साहेब काय करायचं चालतं काय अडचण सांगतो ड्रायव्हर येणार का ड्रायव्हर येतो मग साहेब नवी गाडीच पाहिजे असं अडचणीत आहे आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल चालतं पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहेत का मग नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब मग येतो मी ते प्रश्न करणार तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं आहे ना हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना शिड्यार काढा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत हे कुठे भेटले त्या विषयांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला आहेत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन हे आता मागं पुढे जाणार नाही मी सुद्धा आणि तुम्हाला माग वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भाषणं ठीक आहेत भाषणापुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि ही खूप मोठा सूत्रधार आहे प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्को टेस्ट आधी मी करतो बघ करतो का नाही जातवान खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद आहे कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते आम्हीच उठवायचंय इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच खंदीर नाही खुपशीला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ती समोरासमोर तू आणखीन तरी शान होय तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे उत्तरं मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही अशा किती रेकॉर्डिंग लय यात कालपासून ऐकत होतो बेजार झालो ते ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागेही सांगितलं त्याची बायको आलती बाईच्या अडून पदराच्या अडून पण वार नाही करत मी हाकून दिलं
नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीच आहेत का हे असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असतील त्यांना काही मोठ्या मनाने, कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते. त्यामुळे बोलत असेल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार, मी एवढ्याच विषयात घुसणार. फक्त तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं, त्याच्यात तूचे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील. ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायला मी. चेक करा, नका करू त्यांना काय करायचं करा, पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडे खूप माहिती, त्यातल्या एक जणाकडे अति माहिती. तुमच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अरे मी तर म्हणतो ओपनच होऊन दे ना. मी का नाही म्हणतो का? काही असू दे, काही असू दे. आता तो हे खोटं नाटक केलंच ना. व्हिडिओ बनवून आणणारे, परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात. मग हे तर करतोच ना तो खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय.